पर्यंत सभागृह चालतं. अधिकारी 2-2 वाजता घरी जाऊन परत सकाळी 6 वाजता येतात. आज सकाळी 9 वाजता मंत्री म्हणून आम्हाला फोन येतो की सभागृह चालवलं पाहिजे म्हणून एक मंत्री तुम्ही देखील उपस्थित राहा. का बाकीच्या कोणाची जबाबदारी नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही काय तो प्राधान्यक्रम देताना मंत्र्याची उपस्थिती अनिवार्य करत असताना काही 2-4 मंत्र्यांचीच उपस्थिती अनिवार्य करावी असं संसदीय कार्यालयानं ठरवून घेऊ नये किंवा आपल्या कार्यालयानं ठरवू नये. आपल्याला आपण लाडके मंत्री आहात. नाही लाडके आता आता तो शब्द लाडके सभागृहाचे कार्यक्षम मंत्र्याला कदाचित अकार्यक्षम बनवण्याचा हा प्रयत्न चालू असेल, पण हे योग्य नाही. म्हणजे ज्या पद्धतीनं कामकाज सुरू आहे, आता मी सचिव महोदयांना जेव्हा विचारलं ते म्हणाले की संसदीय कार्यालयामधनं एक मंत्र्यांचे प्रेफरन्स लावले जातात. त्याच्यामुळे मग बाकीच्या करायचं काय. आणि आता परिस्थिती अधिकाऱ्यांची अशी असते, आता काहींचे निरोप असे आले की आम्ही सभागृहामध्ये जाऊ शकत नाही, पावसाची कारण आम्ही पण दाखवू शकतो. तर हे कुठेतरी याच्यामध्ये सुसूत्रता आणावी, नाहीतर हे अशा पद्धतीनं 10 मिनिटं 15 मिनिटं सभागृह बंदच पडणार आहे. शासनाने नोंद घ्यावी. नाही शासनानं नाही, आपल्या कार्यालयानं पण साहेब ते सगळ्यात लाडके मंत्री आहेत सरकारचे. बरं 260 चर्चा